आलं आमचं व्यवस्थित असं ठेचून झालेलं आहे ते टाकूया। असं सील करून घेतलं ना कणिक काय एका बाजूला असा होल करून ठेवायचा। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394। आणि शिमगोत्सव तर चालूच आहे आणि इकडे आमच्या गावात 7 दिवसाचा शिमगोत्सव असतो। आणि मी आज तुम्हाला म्हणूनच चमचमीत असं अंडी दम चिकन बनवून दाखवणार आहे। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग हे बघा, मी साहित्य घेतलेलं आहे। चिकन दम अंडी बनवण्यासाठी 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे। स्वच्छ 3 वेळा धुवून ठेवलेलं आहे बघा, कोरडं करून। आणि आता मी मसाले घालताच तुम्हाला साहित्य दाखवणार। बघा, घरगुती मसाला मी 2 चमचे टाकणार त्याच्यात। अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धणे पावडर, काश्मीरी मिरचीचं लाल तिखट 2 चमचे, हळद अर्धा चमचा, आणि लाल तिखट अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, आणि 1 बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो, ओली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरचीचे असे लांब तुकडे करून ठेवलेले, आणि हा तळून ठेवलेला कांदा। आणि हा कांदा कसा तळतात ते मी तुम्हाला अगोदर बिर्याणी करताना दाखवलेला आहे। त्याच्यात अर्धा लिंबू पिळायचं। खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यात 2 इंच आलं असं ठेचून टाकायचं। आलं आमचं व्यवस्थित असं ठेचून झालेलं आहे ते टाकूया। आणि लसणाच्या 15 पाकळ्या त्या पण अशा ठेचूनच टाकूया। लसूण पण आमची ठेचून झालेली आहे, ती पण त्याच्यात टाकूया। आणि अर्धी वाटी दही टाकूया, आणि 2 चमचे तेल टाकूया। साजूक तूप 2 चमचे टाकूया। आता हाताने असं व्यवस्थित एकजीव करून घेऊया। 5 मिनिटं असं व्यवस्थित एकजीव करून म्हणजे मिक्स करून 2 तासांसाठी आम्ही मॅरिनेशन साठी ठेवूया। 2 तास झालेले आहेत, चिकन पण आमचं व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। आणि आता ते आम्ही एका हंडीत घालूया। एक स्वच्छ धुवून घेतलेली हंडी आहे ही, आणि त्याच्यात हे सगळं चिकन असं घालायचं। बघा, हंडीत आम्ही चिकन घालून घेतलेलं आहे। आणि आता हंडीला असं झाकण लावूया। आणि ही कणिक मळून ठेवलेली आहे मी, त्या कणिकेने त्याला सील करून घेऊया। व्यवस्थित अशी सील करून घ्यायची, आणि एक टूथपिक घ्यायची आणि एका बाजूला असा एक होल करून ठेवायचा। मग आमचं चिकन दम हंडी शिजलं काय ते असं वाफेवर कळेल। वाफ आली की समजायचं आमचं शिजत आलेलं आहे। हे बघा, चूल पेटवलेली आहे मी, आणि आता हे चुलीवर 20 मिनिटांसाठी आम्ही असं शिजत ठेवूया। 20 मिनिटं झालेली आहे। ही बघा अंडी आमची, आणि ह्या बाजूने अशी वाफ येत आहे बघा। आणि आता ही आम्ही आग आहे ना ती अशी मागे काढूया, आणि फक्त निखाऱ्यावर अजून 10 मिनिटं ठेवूया।
10 मिनिटं आता निखाऱ्यावर आम्ही चिकन ठेवू. 10 मिनिटं झालेली आहे. आता आम्ही याचं सील काढूया. हे बघा चिकन आमचं छान शिजलेलं आहे. कलर पण छान आलेला आहे. त्याच्यावर अशी ओली कोथिंबीर घालूया. आता आम्ही ते उतरून घेऊया. आता शिजलं काय ते दाखवते तुम्हाला. बघा छान असं शिजलेलं आहे. एकदमच असं लुसलुशीत शिजलेलं आहे. बघा आम्ही चिकन दम हंडी बनवलेली आहे आणि बघा कलर पण छान आलेला आहे. आता मी तुम्हाला ती खाऊन दाखवते. ही बघा तिच्या बरोबर मी तांदळाची भाकरी घेतलेली आहे आणि असा कांदा घ्यायचा, त्याच्यावर असा घालायचा आणि लिंबू पिळायचं. एकदमच असं लुसलुशीत शिजलेलं आहे. आणि या खायला. एकदम छान झालेला आहे, चमचमीत झालेला आहे आणि एकदम अशी झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही घरी मुद्दामी ट्राय करा आणि खा. तुमच्या मुलांना पण द्या. कोण पाहुणे मंडळी पण आली तर झटपट होणारं असं चिकन आहे. आणि कशी आजची आमची रेसिपी वाटली ते आम्हाला कमेंट करून मुद्दाम कळवा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.